नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। आता आपण पाहूयात बातम्या विस्ताराने। महाराष्ट्रामधील 5व्या आणि शेवटच्या टप्प्यामधलं मतदान हे उद्या पार पडणार आहे। मुंबईतील 6 मतदारसंघांसह धुळे, नाशिक, पालघर आणि ठाणे कल्याण तसंच भिवंडीमधील उमेदवारांचं भवितव्य ठरणार आहे। तर जवळजवळ सर्वच मतदारसंघांमध्ये चुरशीची लढत निश्चित आहे। मतदान केंद्रावर लागणाऱ्या साहित्य वाटपाला थोड्याच वेळामध्ये सुरुवात होणार आहे। चंदन, पूजाधिकारी आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। तर चंदन, उद्या शेवटच्या टप्प्यामधला आणि महत्त्वाचा टप्पा जो आहे तो पार पडतोय। शेवटच्या टप्प्यामधलं मतदान हे उद्या होणार आहे। 13 जागा आहेत महाराष्ट्रामधल्या आणि याच्यामध्ये विशेष करून मुंबईतील 6 मतदारसंघांमध्ये उद्या मतदान पार पडणार आहे। तयारी कुठपर्यंत आली आहे प्रशासनाची? रुशाली, खरं तर नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघाची निवडणुकीची प्रक्रिया जी आहे ती उद्या या ठिकाणी पार पडते आहे। आणि आपण दृश्यांमध्ये ज्या पद्धतीने बघतो आहोत की ही सगळी जी प्रशासकीय यंत्रणा आहे ती आता सज्ज झालेली आहे। स्ट्रॉंग रूममधून हे सगळे ईव्हीएम मशीन जे आहेत ते आता टेबलवर जातील आणि त्या ठिकाणून जे निवडणूक निर्णय अधिकारी असतील, केंद्र प्रमुख असतील, त्यांच्या ताब्यात हे ईव्हीएम मशीन्स दिले जातील। त्यानंतर प्रत्येक मतदान केंद्रावर हे ईव्हीएम मशीन जे आहेत ते पोहोचवले जाणार आहेत। नाशिकचा जर विचार केला तर जवळपास 1910 मतदान केंद्र आहेत ज्या ठिकाणी हे ईव्हीएम मशीन जे आहेत ते या ठिकाणी पोहोचणार आहेत। दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर 1922 मतदान केंद्रांवर हे ईव्हीएम मशीन जे आहेत ते आता पोहोचवले जाणार आहेत। त्याच्यामुळे प्रशासकीय यंत्रणा जी आहे ती पूर्णपणे सज्ज झालेली आहे। आणि आपण या ठिकाणी बघतोय की कशा पद्धतीने या स्ट्रॉंग रूममध्ये देखील प्रचंड कडेकोट अशा पद्धतीचा बंदोबस्त आहे। पोलीस या ठिकाणी तैनात आहेत, निवडणूक निर्णय अधिकारी आहेत, सीसीटीव्ही कॅमेरे या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत। आणि या स्ट्रॉंग रूममध्ये परवानगीशिवाय कोणालाही जाण्याची परवानगी नाही आहे। आता हे ईव्हीएम मशीन जे आहेत ते मतदान केंद्रावर पोहोचणार आहेत। उद्या सकाळी 7 वाजल्यापासून नाशिक आणि दिंडोरीसह राज्यभरातले जे मतदान केंद्र आहेत त्या ठिकाणी मतदानाची प्रक्रिया जी आहे ती पार पडणार आहे। आणि गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय शिमगा जो संपूर्ण राज्यभरात सुरू झालेला आहे त्याचा शेवटचा टप्पा जो आहे त्या उद्याच्या मतदानानं होणार आहे। त्याच्यामुळे उद्याच्या या मतदानावर नेमकं पुढचं सगळं राज्याचं भविष्य अवलंबून असणार आहे। उद्या नेमकं मतदान किती टक्के होतं हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। कारण आपण बघितलं की गेल्या 2 ते 3 टप्प्यांमध्ये जवळपास या ठिकाणी मतदानाची टक्केवारी जी आहे ती सातत्यानं कमी झालेली आहे। आणि त्यामुळे किमान उद्या मोठ्या प्रमाणात मतदान व्हावं यासाठी प्रशासनाच्या वतीनं देखील प्रयत्न केले जात आहेत, आवाहन केलं जात आहे। आणि त्यामुळे उद्याच्या एकूणच मतदानावर राजकीय भविष्य तर अवलंबून असणारच आहे, मात्र मतदान किती टक्के होतं हे बघणं देखील त्यानिमित्तानं महत्त्वाचं असणार आहे। ऋषाली, नक्कीच धन्यवाद चंदन दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।